अनेक हिंदकेसरी बैलांचा गुरु जपान. अनेक वासरांना शिकवले जपानने. जपानचं असं शांत राहणं बैलगाडी क्षेत्राला निश्चित वेदनादायी आहे. जपानचा दफनविधी सुरू आहे. शरीर दफन केलं तरी आठवणी दफन करता येत नाहीत. त्या नेहमी बैलगाड्या शौकीनांच्या आठवणीत राहणार आणि मनात राहणार. आणि हा शेवटचा गुलाल. आपलं धन्याचं नाव रोशन करण्यासाठी जपान पळत होता. त्याच्या अंगावर शेवटचा गुलाल. मित्रांनो, अनंताचा प्रवास सुरू झाला आहे. जपाननं अनेक बैलगाडी शौकीनांची मनं जिंकून त्यांच्या मनात एक वेगळं स्थान तयार केलं होतं आणि ते तसंच राहणार. जपान सदैव आठवणीत राहणार. जपानला भावपूर्ण श्रद्धांजली. नेहमी आठवणीत राहशील तू जपान.